वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 21. तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणारच आहे. आता 21 तारखेला आपण जर बघितलं तर सुरुवातीला सकाळी उन्हाचं वातावरण असणार आहे आणि दुपारी 12 नंतर वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसणार आहे. चला तर जाणून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात पाऊस होणार आहे, वातावरणात कशा पद्धतीनं 21 तारखेला गुरुवारी बदल होणार आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर सुरुवात करूया सर्वात आधी नाशिक परिसरामधून. जर आपण मालेगाव, त्याचबरोबर वर जर आपण जर बघितलं बीड, सातारा हा जर परिसर बघितला तर इथे पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आता हा नाशिक परिसर आपण जर बघितला, तर या नाशिक परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. नाशिक, निफाड, सिन्नर, मनमाड, येवला, मालेगाव, सटाणा, वणी, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, घोटी, शहापूर हा जर परिसर बघितला कर्जत, पनवेल, पेण, लोणावळा हा जवळजवळ संपूर्ण परिसर बघितला तर 11 वाजता हा संपूर्ण परिसर कोरडा वातावरण दिसत आहे. म्हणजेच ऊन असणार आहे. 21 तारखेचा हा हवामानाचा व्हिडिओ आहे. अकोले, बोटा, त्याचबरोबर जुन्नर, चाकण, पुणे, त्याचबरोबर भोर, सासवड, महाबळेश्वर, सातारा, खेड, चिपळूण जवळ-जवळ मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर अहिल्यानगर, बारामती, दौंड, कर्जत, जामखेड, पंढरपूर, बीड, माजलगाव, छत्रपती संभाजीनगर, शेलू, जिंतूर, शेवगाव, लोणार, हिंगोली, पुसद म्हणजे जवळ-जवळ उमरखेड, जवळ-जवळ सगळाच परिसर. तर 11च्या सुमारास हा कोरडा वातावरण त्या परिसरात दिसत आहे. तर आपण थोडंसं पुढे जाऊया. वातावरणामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला बदल होताना दिसतोय, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जरासं जाणून घेणार आहोत. आपण जर बघितलं तर वातावरणामध्ये सर्वात आधी आपण बघूया की बराचसा परिसर आता संध्याकाळी 6 वाजता जर आपण जर बघितलं, तर नंदुरबार परिसरात कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर पण नाशिक परिसरात, त्याचबरोबर मनमाड परिसर, कोपरगाव परिसर, अकोले परिसर, घोटी परिसर, मोरादाबाद परिसर हा जर परिसर आपण जर बघितला, तर या परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. अकोले, जुन्नर, मोरादाबाद, लोणावळा, खेड, पुणे, भोर, महाड, सातारा, चिपळूण, ईश्वरपूर, कोल्हापूर, राजापूर, कणकवली, सावंतवाडी, बेलगाव, निपाणी, कोल्हापूर जवळ-जवळ आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. जवळ-जवळ बारामती, दौंड आणि काही करमाळ्याचा परिसर, इंदापूर परिसरात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. यामध्ये जामखेडमध्ये कोरडं वातावरण असणार आहे. पैठणमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर राहुरीमध्ये देखील कोरडं वातावरण आहे, पण ढगाळ वातावरण असणार आहे. अहिल्यानगरचा काही जर परिसर आपण बघितला, तर अहिल्यानगरच्या काही परिसरात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर सुपा, पारनेर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर टाकळी, भान, त्याचबरोबर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहूया वातावरण कसं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर फुलंब्री, कन्नड, पैठण, भुगूर, पाथर्डी, कडा, जामखेड हा जर परिसर बघितला तर या परिसरात कोरडं वातावरण आहे. गेवराई, बीड, अंबड, परतूर, माजलगाव, शेलू, जिंतूर, परभणी, शेगाव,
हिंगोली. आता जवळ-जवळ नांदेड परिसर, जवळ-जवळ संपूर्ण परिसर बघितला तर हा हा इकडचा भाग कोरडं वातावरण आहे या भागांमध्ये. त्यामुळे इकडं काळजी करायचं काही कारण नाही. तर थोडंसं पुढे जाऊया. संध्याकाळी 8च्या सुमारास जर बघितलं आपण, तर 8 वाजता देखील ढगाळ वातावरण असू शकतं. म्हणजेच काही भागांमध्ये. आता अहिल्यानगरच्या काही भागात देखील रात्री 8 वाजता 21 तारखेला ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि थोड्याफार प्रमाणात रिमझिम देखील होऊ शकते. भुरभुर राहुरीमध्ये, दौंडमध्ये, करमाळ्यामध्ये, जामखेडमध्ये, इंदापूर, बारामती म्हणजे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. पंढरपूरमध्ये देखील काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पंढरपूरच्या काही परिसरात. पण सोलापूरला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. इकडं विजयपुरा आपण जर बघितलं तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. लातूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. त्याचबरोबर बारामतीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. साताऱ्यामध्ये कोरडं वातावरण आहे संध्याकाळचं. 8 नंतर बऱ्याचशा भागात कोरडं वातावरण असणार आहे. हे रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, पणजी, कोल्हापूर, ईश्वरपूर, सातारा, भोर, पुणे, खेड, जुन्नर, मुरादाबाद, घोटी, नाशिक. तर संध्याकाळी 8च्या सुमारास या भागातला पाऊस पुढं सरकणार आहे. अहिल्यानगर, मध्य महाराष्ट्रामध्ये. ही काळजी सर्व शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. कोपरगावमध्ये देखील इथे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मंडळी हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सर्वात आधी तुम्हाला विनंती आहे, की आपण कोणत्या भागातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.